नमस्कार. अ, आज कथासागरचा पुढचा भाग 92वा 92 सुरुवात करूया एका श्लोकापासून. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थास जाऊ नको, ज्याची स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. मला वाटते तुम्ही बरोबर ओळखलं असेल. आज महाशिवरात्र आहे आणि म्हणून आपण शिवाचा श्लोक म्हटला. आणि शिवाची उपासना अगदी प्राचीन काळी, ज्या वेळेला रामकृष्णसुद्धा नव्हते तेव्हापासून शिवाची उपासना केली जाते. शिवाची मंदिरं केवळ भारतात आहेत असं नाही, तर भारताच्या बाहेर कंबोडिया, कोरिया, व्हिएटनाम, अफगाणिस्तान, अगदी रशियामध्ये सुद्धा शिवाची मंदिरं आपल्याला सापडतात. असा हा देव. तुमच्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की ज्योतिर्लिंग आहेत आणि या ज्योतिर्लिंगाचं दर्शन अनेक जणं घेतात. आज महाशिवरात्रीच्या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी मी कोणतीच कथा तुम्हाला सांगणार नाही आहे. मात्र या शिवाला नीलकंठ म्हणतात हेही तुम्हाला माहिती आहे. शिवानी आपल्या शिरावर गंगा धारण केली आणि मग ती पृथ्वीवर प्रवाहित झाली असंही म्हणतात. आणि गंगावतरण या नावाने उत्सवसुद्धा कित्येक ठिकाणी साजरा केला जातो. 10 दिवस हा उत्सव ज्येष्ठामध्ये चालतो आणि मग कीर्तनं, आरत्या, अनेक प्रकारे हा साजरा केला जातो. तर हा जो उत्सव आहे दशेराचा, तो गंगावतरण म्हणजे नेमकं काय याच्या संदर्भात आज आपण बघूया. कारण ही कथा खूप जुनी आहे बरं का. ऋग्वेद, पुराण तिथपासून ह्या कथा सांगितल्या गेलेल्या आहेत. पण आजच्या काळातसुद्धा ही तेवढीच आपल्याला शिकवणारी आणि महत्त्वाची आहे. का बरं? कारण या महाशिवरात्रीच्या दिवशी नव्हे, पण गंगावतरण ज्येष्ठामध्ये जो दिवस येतो त्यावेळेला गंगा अवतरली. म्हणजे कुठे? अवतरलीमध्ये प्रगट झाली. त्याच्यापूर्वी होती कुठे? तर स्वर्गामध्ये होती. त्यावेळेला भारतात आत्ता जशी गंगा वाहते तशी गंगा वाहत नव्हती. सध्या गंगा कुठून वाहते? तर गंगोत्री तिथून उगम पावते. कुठे आहे हे? तर उत्तराखंडच्या जवळ तिबेटला लागून हा जो भाग येतो तिथे हे गंगोत्री आणि असंख्य ग्लेसियर्स आहेत. तिथून ती उगम पावते. प्रथमतः पश्चिमेकडे वळते आणि मग वळसा घालून पूर्वेकडे येते. तिबेट, नेपाळ, भारत, बांगलादेश आणि मग तिथं जो बंगालचा उपसागर आहे अनेक मुखांनी मिळते. सुरुवातीला छोटासा असणारा प्रवाह, तिला असंख्य नद्या मिळत जातात आणि मग जवळजवळ गंगासागर, एखादा समुद्रा एवढं तिचं विशाल पात्र आपल्याला दिसतं. एवढंच नव्हे तर भारतीय संस्कृती आणि गंगा नदी यांचं नातं किंवा यांना विपन्न करताच येणार नाही आहे. कारण भारताची जी संस्कृती होती या नदीकाठी फळली फुलली समृद्ध झाली. भारतामधल्या कोणकोणत्या भागातून? तर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल एवढ्या भागातून ही गंगा नदी वाहते. गंगा नदीला अनेक नद्या मिळतात. तुमच्यापैकी काही जणांना तुम्हाला माहिती आहे, शाळेत गेलेले ना, गोगरा, काय यमुना वगैरे वगैरे वगैरे. आणि तिच्या काठावर बनारस, अलाहाबाद अशा प्रकारची काही तीर्थक्षेत्रही निर्माण झाली आहेत. आणि मग त्याच्या देवळं बांधली गेलेली आहेत. आणि ही देवळं फक्त भारतातच असं नव्हे तर जिकडे तिकडे आज रामकृष्णाची मंदिरं, साईबाबाची मंदिरं, देवीची मंदिरं खूप दिवसात, पण पूर्वी कोणे एकेकाळी फक्त शिव, कारण आदिदेव हा शिव, त्याची भक्ती जिकडे तिकडे केली जायची. आणि शंकराला प्रसन्न करण्यासाठी सगळी जणं धडपडायची. कारण शंकरांनी वर दिला, तो प्रसन्न झाला की आपल्याला हवा तो वर देतो, असा एक लोकांचा नुसता समज होता असं नव्हे तर खात्री होती. तुम्ही म्हणाल की बाई ही जुनी गोष्ट आम्हाला का सांगताय? तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ही जी गंगा आहे ती स्वर्गातून भारतामध्ये येण्यासाठी किती लोकांनी प्रयत्न केले असतील. तर सुरुवात केली आळवणी करण्याची ब्रह्माला की अरे तुझ्या स्वर्गातली जी गंगा आहे ती आण खालती. आत्ताही असं म्हणतात की ती स्वर्गातही वाहते, पृथ्वीवरही वाहते आणि पाताळातही वाहते. या तिन्ही लोकात वाहणारी ही जी गंगा आहे ती तू आमच्या पृथ्वीवर पूर्वी वाहत नव्हती, तिथे तू पाठव. अशा प्रकारे आळवणी पहिल्यांदा सागर नावाचा एक राजा होता. इक्ष्वाकू म्हणजेच सूर्यवंश, किंवा ज्याला आपण राम ज्या कुळातला ना त्या कुळातला हा राजा. त्यांनी सुरुवात केली. त्याचा जो मुलगा असमंजस होता तो मरून गेला होता त्यावेळेला, पण त्याचा नातू त्याच्यासारखा खूप चांगला देवभक्त होता, अंशुमन नावाचा. त्यांनी आळवणी केली. त्याचं अख्खं आयुष्य सरलं, सागरचं अख्खं आयुष्य सरलं, तरी ब्रह्मदेव प्रसन्न झाला नाही. मग त्याचा मुलगा दिलीप राजा, त्यांनी प्रयत्न केला, तोही यशस्वी झाला नाही. आणि मग शेवटी भगीरथ नावाचा त्याचा जो मुलगा होता त्यांनी प्रयत्न केल्यानंतर ब्रह्मा
प्रसन्न झाला. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला देईन गंगा, पण गंगा अशी सहजासहजी पृथ्वीला झेपणार नाही. पृथ्वी डळमळेल इतका ती स्वर्गातून उडी घेणार आहे ना. गंगा ही कोणी म्हणतं ब्रह्मदेवाची कन्या, कोणी म्हणतं उमेची बहीण, वेगवेगळ्या तिच्या संदर्भात अनेक गोष्टी. नंतर भीष्म, तुम्हाला सगळ्यांना महाभारतातले माहिती आहे, त्यांची आई असंही म्हटलं जातं, शंतनूच्या बायको, असं अनेक अनेक प्रकारे म्हटलं जातं. तिला देवी मानतो. तिच्या मूर्ती आहेत 4 भुजा असलेल्या. एका हातात अमृत कलश तिने धारण केलेला आहे, एका हातात कमळ आहे, एका हातात ती वीणा किंवा ज्याला आपण म्हणतो वाद्य धारण केलेलं आहे, आणि एक तिचा हात वर देण्यासाठी आहे. आणि ती अतिशय म्हणजे काय म्हणे गोरीपान, तेजस्वी, आणि मकर म्हणजेच तिचं वाहन जे आहे ते मकर आहे असं मानलं जातं. आता ही गंगा वर यायची, पृथ्वीवर यायची, तर पृथ्वीवर एवढ्या फोर्स आल्यानंतर पृथ्वी डळमळेल. तिचा जो आस, तुम्हाला माहिती ना, आसाभोवती पृथ्वी फिरते, तो आस डळमळेल. आणि म्हणून सांगितलं गेलं की तू शिवाची प्रार्थना कर. आणि शिव हा एकमेव असा आहे की जो त्याच्या जटांमध्ये या गंगेला पेलू शकेल. मग यांनी परत भागीरथांनी या शिवाची उपासना केली आणि मग गंगा पृथ्वीवर आली. कळलं तुम्हाला? इतक्या पिढ्या ह्या गंगा पृथ्वीवर यावी म्हणून. अर्थातच म्हणूनच तिचं पाणी सगळ्यात शुद्ध मानलं जातं. म्हणजे पूर्वी जेव्हा इथले काही राजे राजवाडे विमानं नव्हती किंवा अधिकारी मोठमोठे लोक जेव्हा बोटीतून प्रवास करायचे, कित्येक महिने लागायचे युरोपात जायला, किंवा बोटीवरून व्यापाराला लोक द्यायचे, तेव्हा हिचं पाणी भरून न्यायचे, कारण हिचं पाणी खराब होत नाही. सगळ्यात शुद्ध पाणी ते हिचं. एवढंच नव्हे तर आजही आपण मानतो की गंगेचं दर्शन घ्यावं, गंगेची डुबकी घ्यावी, गंगेच्या पाण्यात स्नान केलं की तुमची सगळी पापं धुतली जातात. आणि आजच्या शिवरात्रीच्या दिवशी असा समज आहे, आजची रात्र शिवरात्र आहे बघा. ही दिवसा उपास करायचे, शिवाची उपासना करायची. उपास म्हणजे उपासना, शिवाच्या सान्निध्यात राहायचं, आरती, गीतं, नामस्मरण, आणि रात्र जागवायची पूर्ण. आता ही रात्र जागवली का जागवायची? कारण आजच्या शिवरात्रीच्या दिवशी शिवानी हलाहल पिलं असं मानलं जातं. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे त्यांनी आजच्या रात्री त्याचं जे अतिशय अद्भुत नृत्य ते या रात्री तो करत असतो, त्याला प्रसन्न करण्यासाठी आज कित्येक जणं रात्र काही ठिकाणी जागवतात. अर्थातच शिवाची उपासना करण्यामध्ये जागवतात. असाही समज आहे की ज्या दिवशी गंगा पृथ्वीवरून व्हायची थांबेल, त्या दिवशी कलियुग संपेल, पृथ्वीवरचं जीवन नष्ट होईल, आणि परत एकदा जे रहाड गाडगं आहे युगांचं ते सुरू होईल. मला वाटते आत्ता मी ही कथा 3 कारणासाठी निवडली. पहिलं कारण, गंगा पृथ्वीवर येण्यासाठी किती जणांनी प्रयत्न केला लक्षात घ्या. आपल्याला जराशी कष्ट केले किंवा कष्ट पडले की आपण लगेच रडायला लागतो, काय हे काय हे काय हे, पण इतके प्रयत्न केले तेव्हा गंगा आली. दुसरा जो शेवटचा समज सांगितला, त्या समजामध्ये आपण गंगेला किती जपायला हवं. प्रत्यक्षात मात्र गंगा आपण मैली केलेली आहे. गंगा शुद्धीकरण मोहीम घ्यायला लावलेली आहे. आता हातामध्ये कोट्यावधी रुपये खर्च होतात आणि आपणच ती मैली करतो, आपल्याला कल्पनाच नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, जसं तेव्हा स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणणं हे आव्हान होतं, तसं आजच्या काळामध्ये असंख्य आव्हानं भारतासमोर आहेत. आणि त्यासाठी तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाला आज रात्री महाशिवरात्री म्हणजे शिवरात्रीच्या रात्री शिवाला आळवणी केली पाहिजे की आम्हाला तू ती ताकद दे की ही जी सगळी अनेक विघ्न देशासमोर आहेत ना, पण देश सुरक्षित राहिला, देश समृद्ध झाला तर आपण आपोआप समृद्ध होऊ. देशाचं भलं ते आपलं भलं, देश सर्वप्रथम असं जे म्हणतो तो आपण निश्चय करूया. म्हणून ही गोष्ट अर्थातच थोडक्यात सांगायला लागेल. पहिली गोष्ट जी तुमची नंतर प्रत्यक्षात वाचायची असेल तर नंतर पुस्तक याचं जेव्हा येईल, नव्या युगाचे नवे आदर्श, त्याच्यामध्ये तुम्ही जरूर वाचा. कारण भगीरथ राजा हा आमचा आदर्श असला पाहिजे. भगीरथ राजा हा आमचा आदर्श असला पाहिजे. त्यांनी कोणाची परंपरा चालवली, नावं लक्षात आहेत का बघा. पहिला सागर, सागरच्या पाठोपाठ अंशुमन, पाठोपाठ दिलीप, आणि मग हा भागीरथ. 4 पिढ्या खपल्या, 5 पिढ्या. मग मधला जो त्याचा जो एक त्या मुलाचं नाव पण कसं आहे बघा की काय म्हणूया आपण त्याला, असमंजस. या सागरचा मुलगा, त्याचं नावच मुळे असमंजस. तो जर सोडला तर बाकी इतक्या लोकांनी स्वर्गातून वाहणारी गंगा पृथ्वीवर यावी म्हणून प्रयत्न केले. थोडक्यात गोष्ट सांगूया. एक राजा होता, सागर राजा, मगाशी म्हटलं तसं. त्याला 2 बायका होत्या.
आणि त्या 2 बायकांपैकी एक होती केशिनी, तिला मुलगा झाला, तो होता असमंजस. आणि सुमती जी होती तिला चक्क 60,000 मुलगे झाले, 60,000 मुलगे झाले. मजा म्हणजे हा असमंजस प्रचंड दुष्ट होता. सागर अतिशय सात्विक राजा, प्रजेचं हित करणारा, मात्र असमंजस अत्यंत दुष्ट, साधू संत प्रजा सगळ्यांना छळणारा, आणि त्याचंच अनुकरण हे बाकीचे 60,000 पुत्र करायचे. आणि हॅवॉक त्यांनी माजवलेला होता. त्याला कुठेतरी एंगेज ठेवावं कुठच्या तरी कामामध्ये. आणि हा सागर खरोखरीच सम्राट होता, मोठा राजा होता. त्यांनी अनेक राज्य जिंकली होती आणि प्रजेवर तो प्रेम करत होता. म्हणून त्यांनी ठरवलं पण अश्वमेध यज्ञ करावा. त्यांनी अश्वमेध यज्ञ करायला सांगितलं आणि ती जबाबदारी घोडा घेऊन जायची ह्या 60,000 आणि असमंजस त्यांच्यावर सोपवली. फिरता 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 इतकं त्यांनी पादाक्रांत केली पृथ्वी की इंद्राचं, त्याला नंतर त्याला वाटायचं की इंद्र पुरीवर पण चालून जायचं. आणि मग इंद्राचं आसन दळदळीत व्हायला लागल्यानंतर इंद्राने हा अश्वमेधाचा घोडा चोरला आणि तो पाताळात येऊन लपवला. तिथे एक मुनी राहत होते, त्या कपिल मुनी, त्यांच्या आश्रमात तो नेऊन बांधला. ही सगळी जणं 60,000 पृथ्वीवर कुठे मिळालं नाही म्हटल्यानंतर पाताळात जाण्यासाठी त्यांनी गोल खड्डा खणला आणि ती सगळी माती सागरात टाकली. त्यामुळे सागर पण आटायला लागला. शेवटी ते पाताळात पोचले. तिथे हे मुनी धानस्थ बसले होते आणि घोडा तिथे बांधलेला होता. त्यांना वाटलं ह्यांनीच चोरला. त्यांनी त्याला सुरुवातीला ते ध्यान लावून बसलेले होते, त्यांचं लक्ष नव्हतं. सुरुवातीला आरडाओरडा केला, शिवीगाळ केली, तरी त्यांचं ध्यान संपत नाही, त्याला लाथा मारायला लागले. मग मात्र हे कपिल मुनी चिडले आणि मग त्यांनी त्यांच्या डोळ्यातून एक अस्त्र, अग्नी अस्त्र काढलं. मोठ्याच्या मोठ्या ज्वाळा डोळ्यातून बाहेर पडायला लागल्या आणि त्या ज्वाळामध्ये ही 60,000 मुलगे आणि असमंजस 61 हे सगळे जळून गेले. त्यांची राख झाली आणि ही राख परत समुद्रात टाकली गेली. हे वृत्त जेव्हा सागरला कळलं की एका फटक्यात आपली एवढी मुलं मेली, तेव्हा तो म्हणाला मेली ती त्याच लायकीची होती कारण ती दुष्ट होती ना, पण यांना मुक्ती मिळाली पाहिजे. अर्थात ह्या असमंजसचा मुलगा जो होता ना अंशुमन, तो मात्र खूप गुणी होता, तो सेवा करायचा. मग तो म्हणाला, त्याला त्यांनी गादी सोपवली. अश्वमेधेनंतर जरी पूर्णही केला, त्याला गादीसोबतच्या अश्वमेध चा घोडा परत आणण्यासाठी त्यांनी या अंशुमनला सांगितलं. अंशुमन गेला, त्यांनी कपिल मुनींना प्रार्थना केली आणि सांगितलं मला काय हवं आहे, काहीच नको आहे. त्यांनी खूप सेवा केली, त्यांना प्रसन्न करून घेतलं आणि म्हणाला माझ्या पितरांना मुक्ती होईल असं काहीतरी करा. मग त्यांनी उपाय सांगितला की गंगेचं पाणी जर यांनी त्याच्यामध्ये यांची राख मिसळली गेली त्यांना आपोआप मुक्ती मिळेल. पण गंगा आणणार कशी? मग गंगेची प्रार्थना करायला पाहिजे. आणि म्हणून मग प्रथम सागर राजा गेला, त्यांनी अंशुमनला गादीवर बसवलं. अर्थात कुठे गेला तर विष्णू लोकात गेला. विष्णू लोक आहे कुठे? तर असं म्हणतात की ज्या ठिकाणी विष्णूचा निवास तो विष्णू लोक, द्वारकापुरी असेल, जगन्नाथपुरी असेल किंवा हिमालयामध्ये बद्रीनाथ हा जो आहे तो असू शकेल. त्यांनी हिमालयात गेला. त्यांनी हा जो वैकुंठ धाम होता तिथे त्यांनी खूप कडक तपश्चर्या केली. एका पायावर उभा राहायला उपास तपास केले. तो गेल्यानंतर मग हा जो अंशुमन होता तो आजोबांची जागा घ्यायला गेला. त्याच्यानंतर त्यांनी आपली गादी सोपवली त्याच्या मुलाकडे, दिलीपकडे. दिलीपने प्रार्थना केली, अंशुमननी केली आणि भागीरथानेही प्रयत्न केला. आणि भगीरथाला शेवटी ब्रह्मदेव प्रसन्न झाला आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे मी गंगेला पाठवतो, मात्र तू काय कर. तर गंगा अशी येणार नाही, कारण गंगा जेव्हा उडी घेईल ना स्वर्गातून तेव्हा अख्खी पृथ्वी डळमळेल आणि आज त्याचा कलेल आणि मग सगळा हॅवॉक होईल. तर त्याच्यासाठी तू शिवाची प्रार्थना कर आणि शिवाला विनंती कर की तुझ्या जटेमध्ये ती कर. त्यांनी शिवाची प्रार्थना केली. शिवाने होकार भरला आणि मग स्वर्गातून जी गंगा उडी मारली ती शिवाच्या जटामध्ये. पण तिचा वेग एवढा होता की त्यांनी ज्या जटा बांधलेल्या होत्या त्याच्यात त्या जटा सुटल्या आणि या शिवानी काय केलं, तो पण हल्ला गदागदा आणि त्यांनी त्या जटामध्ये जणू काही त्या गंगेला पेललं आणि बांध तयार झाला. गंगा व्हायची थांबली, आली पृथ्वीवर आली, पण त्याच्या जटात अडकून पडली. मग त्यांनी एक बोट अशी होती ती हलवली आणि छोटासा प्रवाह गंगेला मोकळा करून दिला आणि गंगा व्हायला लागली. पहिल्यांदा पूर्वेकडे, मग पश्चिमेकडे आणि अशी वाहत 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 मग ती बंगालच्या उपसागराकडे गेली. आणि मग तिच्या काठचं जे सगळं जीवन होतं ते समृद्ध झालं. भारताची सगळी संस्कृती फळली फुलली समृद्ध झाली ही गंगेच्या काठी झाली. उत्तर प्रदेश, बिहार हा सगळा भाग सुपीक आहे बरं का. आत्ता त्याला बिमारू राज्य वगैरे म्हणतात, त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. सगळे प्राचीन आपली जी मंदिरं किंवा ज्याला आपण काय म्हणूया वेगवेगळे जे आपले धाम आहेत, मोठी मोठी देवळं आहेत ती ह्या गंगेच्या काठी. गंगेमध्ये स्नान करण्यासाठी औरंगजेबाने मना केलेलं होतं, कारण आजही आपला समज आहे की मरताना तरी गंगेच्या किनारी जावं. कित्येक लोक जेव्हा आजारी पडतात तेव्हा गंगेच्या किनारी जाऊन राहतात. हेतू एकच असतो, गंगेमध्ये आंघोळ केली पापा नाहीशी होतात, धुतली जातात
आणि गंगेमध्ये जर आपल्या अस्थी गेल्या तर आपल्याला मोक्ष मिळतो. गंगा वाहत वाहत बंगालच्या उपसागरात शिरली, जिथे ह्या त्याच्या 60-61 हजार पूर्वजांची राख टाकलेली होती. त्या सगळ्यांना मोक्ष मिळाला आणि ते स्वर्गात गेले. अशी ही गोष्ट थोडक्यात सांगितली. तुम्हाला डिटेल हवी असेल तर कुठच्याही तुम्ही शिवपुराणात जा. अनेक पुराण, महाभारत, रामायणामध्ये तुम्हाला ही गोष्ट आवडेल. धन्यवाद. आज तुम्ही एक शपथ घेणार आहात. नक्की तुमची ती शपथ पूर्ण होणार आहे. धन्यवाद.